Hello everyone, I'm Twinkle and I welcome you all back again on my channel Tea's Treasure. So today's recipe is a big relief for all the mothers out there who always worry about their children to have proper healthy and tasty meals. Well, you all heard me right, because this dish not only tastes delicious but also proves to be very nutritious for our health. So let's see how to cook masala macaroni pasta in Indian style. Firstly, we need to boil the macaroni. For that, I'm using a saucepan over here, and then add 2.5 glasses of water into it. Now we are going to let this water boil completely on high flame, and then we are going to add macaronis into it. So the water is boiling. आता गॅस कमी करून घेऊया आणि यात ॲड करूया 250 grams of durum wheat macaroni pasta. आता जे मॅक्रोनीज आपण इथे ॲड केले ते डरोम व्हीट म्हणजेच गव्हाच्या पिठापासून बनवलेले असतात आणि हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल असतात. आता यात ॲड करूया हाफ टेबलस्पून ऑफ सॉल्ट. मॅक्रोनीज बॉईल करताना जर तुम्ही यात अजून थोडं पाणी ॲड केलं तरीही काही हरकत नाही. अँड नाव स्टर इट वेल. आता हे मॅक्रोनीज आपल्याला अराउंड 5 to 6 minutes मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहे. अगदी झटपट हे बॉईल होतात, अजिबात वेळ लागत नाही. ओनली मेक शुअर दॅट यू स्टर इट इन बिटवीन. सो मॅक्रोनी पास्ता हा एक पास्ताचाच पॅटर्न आहे जो की ट्युब्युलर शेपमध्ये असतो. सो लेट्स चेक इफ द पास्ता इज प्रॉपरली बॉइल्ड. हलकं याला प्रेस करून बघा. येस, यू कॅन सी इट्स परफेक्टली डन. छान सॉफ्ट झाले आहेत. सो नाव लेट्स टेक इट आउट इन अ स्ट्रेनर. स्ट्रेनरच्या खाली मी एक बोल यूज केला आहे ज्यात आपण मॅक्रोनी स्टॉकसुद्धा काढून घेतला आहे. हा पुढे आपल्याला कुकिंगमध्ये यूज होणार आहे, त्यामुळे स्टॉकला फेकायचं नाही आहे, कारण मॅक्रोनीजचा अर्क पूर्ण स्टॉकमध्ये उतरला आहे. सो इट इज व्हेरी न्यूट्रिशियस. सो नाव लेट दिस पास्ता कूल डाऊन कम्प्लिटली. Until then, let's prepare the macaroni masala. Firstly, add 50 grams of fresh homemade butter. You can also make use of oil here. And melt it. After the butter has melted, add half tablespoon of cumin seeds. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यात ॲड करूया 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. याला व्यवस्थित परतून घेऊया. कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे. यात मी वरतून ॲड करते 1 tablespoon ऑफ ऑइल. हियर यू कॅन यूज बटर एज वेल, नो प्रॉब्लेम. यू कॅन सी हियर दी अनियन्स हॅव टर्न ट्रान्सपरंट इन कलर. आता यात ॲड करूया 1 cup ऑफ फाईनली चॉप्ड कॅप्सिकम. कॅप्सिकम जर अवेलेबल नसेल तर इथे तुम्ही ग्रीन चिलीजचा वापरसुद्धा करू शकता. जस्ट मेक शुअर तुम्ही त्याला प्रॉपर प्रमाणात वापराल, कारण जर मसाला अति झणझणीत झाला तर इतर इन्ग्रेडियंट्सची टेस्ट आपल्याला मिळणार नाही. कॅप्सिकम इज प्रॉपरली फ्राईड. आता यात ॲड करूया 1 tablespoon ऑफ जिंजर गार्लिक पेस्ट. अँड इट्स फ्राईड. नाव लेट्स ॲड 1 cup ऑफ फाईनली चॉप्ड टमॅटोज इन टू इट. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात, जसे की कॅरेट्स अँड ग्रीन पीस. देर इज नो सच रेस्ट्रिक्शन ओव्हर हिअर. इथे सगळे व्हेजिटेबल्स फ्राय करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की व्हेजिटेबल्स ओव्हरकुक नाही होणार. अँड यू कॅन सी दे ऑल आर फ्राईड वेल. नाव लेट्स ॲड द स्पायसेस इन इट. फर्स्टली ॲड 1.5 tablespoon ऑफ होममेड रेड मसाला. देन 1 complete sachet of Masala Magic Maggi Masala. After that, 1/4 tablespoon of turmeric and 1 tablespoon of oregano. आता या सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे सगळे सिंपल स्पाइसेस यूज केले आहेत जे आपल्याला एकदम इझिली अवेलेबल असतात. मसाला मॅक्रोनीला जी एक टँगी टेस्ट असते ती एका सिक्रेट इन्ग्रेडियंटमुळे येते आणि ते म्हणजेच टोमॅटो सॉस. सो आय एम युजिंग हाफ कप ऑफ इट ओव्हर हिअर. आणि ऑलमोस्ट सगळ्याच लहान मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडतं. सो मम्मीज, यू डोंट नीड टू वरी. तर आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. मसाल्यांचा अगदी जबरदस्त सुगंध पसरला आहे.
आणि तुम्ही बघू शकता की मसाल्यांना तेल देखील सुटलं आहे. याचा अर्थ मसाले व्यवस्थित फ्राय झाले आहे. Now to make this macaroni masala even more soupy, let's add the macaroni stock into it, which we had kept aside. तुम्ही हा स्टॉक तुमच्या गरजेनुसार ॲड करू शकता. पहिल्यांदा इथे मी 3 चमचे वापरला आहे. And now stir it well again. You can see the masala has got a beautiful texture. Now let's add the boiled macaronis in the masala. Because this macaroni is made up of durum wheat, it's a rich source of protein, fiber, and iron. It also lowers your cholesterol levels and controls your blood sugar levels. And again, it's high in folate and lutein. Did you see? It's a complete powerhouse of energy. And now, let it cook for about 3 to 4 minutes on low flame. You can see the macaronis have got a rich golden color. आता या मॅक्रोनीजमध्ये मी अजून थोडा स्टॉक ॲड करत आहे टू मेक इट इवन मोर सॉफ्ट अँड ज्युसी. ॲडिंग द स्टॉक टू द मॅक्रोनीज गिव्स इट इवन मोर सॉफ्ट अँड मॉइस्ट टेक्स्चर. अँड इफ यू वॉन्ट टू मेक द मॅक्रोनीज कम्प्लीट सुपी यू कॅन ॲड द होल स्टॉक. आता यात ॲड करूया चवीनुसार मीठ. अँड गिव इट अ क्विक मिक्स. And finally, I'm grating a whole cheese cube onto the macaroni pasta. Again, you can grate the cheese as per your need. If you want it more, go for it. And finally, garnish with some coriander. This is completely optional. And mix it well. And you can see the masala macaroni has got an absolutely stunning texture. It looks really tempting. And it's ready to serve. So in this way, you can prepare this nutritious yet delicious dish anytime at your home. So all the mummies out there, did you see? This dish makes a perfect combination of nutrition with taste. Along with all the preparation, it hardly required 20 to 25 minutes to cook. So now you can make your family's Sunday mornings even more delightful with this dish. If you have liked today's recipe, do like and comment on the video and let me know your valuable feedback. And of course, yes, do subscribe to my channel Tea's Treasure. And for more such interesting and tasty recipes, stay tuned only on Tea's Treasure.